अनपेक्षित प्रेम भाग 32। 2 दिवसांनी सोनल तिला भेटायला आली। सोनलच्या मनातला राग अजून कमी झाला नव्हता, पण वैभव बरोबर दिलेला निरोप मिळाल्याने ती आली होती। काय आहे सोनल, इथे आल्यापासून तुझा फोन नाही की भेट नाही? बाई ग, माझ्याकडे आता थोडे दिवस राहिले, थोडी बिझी होते मी। कशाला बोलावलेस? हा प्रश्न करतेस? मला वाटले होते मी न बोलावता तू येशील मला मदत करायला। येईन ग, तू काम तरी सांग, सोनल मनात नसतानाही म्हणाली। हे बोलण्याशिवाय तिला दुसरा मार्गही नव्हता। तुझ्या कॅमेऱ्यातील फोटो डेव्हलप केलेस? नाही, करीन सावकाश। तुला धीर बरा निघतो? माझ्याकडे आहेत बरेच फोटो। वैभवने त्याच्याकडचे दिलेत सगळे, शिवाय माझ्या कॅमेऱ्याचे 2 रोल्स होते। चल माझ्या रूम मध्ये तेथेच बघ, गप्पाही तेथे मारू। वर रूम मध्ये जाण्यापूर्वी पायलने आईला कॉफी पाठवण्याविषयी सांगितले। दोघी मैत्रिणी पायलच्या रूम मध्ये आल्या। सोनलला फोटो पाहण्याचा खरे म्हणजे मूड नव्हता, पण पायलला ती तसे म्हणाली नाही। पायलने फोटोचे अल्बम तिच्या समोर ठेवले। सोनल, असे मस्त फोटो आलेत। अगं, कॅसेटही खूप मस्त झाली। मी तर कित्येकदा बघते, मनाचे समाधानच होत नाही। वैभवची कॅसेट तुझ्याचकडे आहे? नाही, मी डुप्लिकेट करून घेतली। सोनल फोटो बघू लागली। फोटो बघताना तिचा मूड बदलला। ती मनापासून फोटो बघू लागली। फोटो बघून झाले आणि सोनल म्हणाली, पायल, शेवटच्या दिवशी मी त्या दादासाहेबांचा नक्षाच उतरवला। म्हणजे? स्वतःला खूप शहाणा समजतो। खरे सांगू, माझ्या मनात त्या सर्व लोकांबद्दल अडी आहे, राग आहे। त्यांचा विषय निघाला तरी अशी डोक्यात तिडीक येते की सांगू शकत नाही। आधी हे सांग, तू दादासाहेबांना काय म्हणालीस? धास्तावून पायलने सोनलला विचारले। काय म्हणाले? अगं, एवढे बोलले की बस। आपण निघताना तोंड तरी दाखवले का त्याने? पण बोललीस काय? रागावू नकोस, पण तुलाच मध्ये घेऊन बोलले। मला मध्ये घेऊन म्हणजे? अगं, चक्क सांगून टाकले। सोनल थोडी थांबली। काय सांगितलेस? अगं बोल ना, माझा जीव टांगणीला लागलाय। पायल, कूल डाऊन। मी काही खोटे नाटे नाही बोलले। तुझे त्याच्याबद्दलचे विचार त्याला सांगितले। माझे विचार? तूच त्याला गावंढळ, रानटी आणि आड्डतेखोर म्हणाली होतीस, आठवते ना? सांगून टाकले त्याला सगळे। नीट सांग, तुझ्या शब्दात बोललीस ते शब्द सांग। मी त्याला म्हणाले, तुम्हाला वाटत असेल तुम्ही पायलचा जीव वाचविला, म्हणजे पायल तुम्हाला देव मानते, पण तसे नाही। पायलच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड राग आहे। दलदलीतून काढल्यानंतर तुम्ही तिच्या थोबाडीत मारली, तिच्याशी उद्धटपणाने वागलात, तिच्या मजबुरीचा फायदा घेतलात। तुम्ही फार वाईट आहात। पायलही तुम्हाला वाईटच म्हणते। तिला तुम्ही अजिबात आवडत नाही। ती तुमचे नाव आयुष्यात कधी जिभेवर घेणार नाही। ते 3 दिवस म्हणजे ती तिच्या आयुष्यातले काळे दिवस मानते आणि बरेच काही सुनावले त्याला। पायलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते। ही सोनल काय करून बसली आहे? तिचा राग तिने आपले नाव घेऊन काढला त्याच्यावर। त्याला काय वाटले असेल? सोनल हे ऐकल्यावर ते काय म्हणाले? काय म्हणणार, असा त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता। ते काय म्हणाले एवढेच सांग। पुन्हा त्यांचे तोंड पाहणार नाही आम्ही, सांगा तुमच्या मैत्रिणीला। एवढे एकच वाक्य म्हणाला आणि ताडताड पावले टाकीत निघून गेला। सोनलच्या आवाजात विजयी स्वर होता आणि तिचे ते वाक्य ऐकून पायलच्या हृदयाचा ठोका चुकला होता। सोनल, तू हे काय केलेस? का ग, काय झाले? तू असे नको होते करायला। अगं, पण तूच म्हणाली होतीस ना त्याने चक्क तुझ्या थोबाडीत मारली। ते खरे होते, पण त्याने कोणत्या परिस्थितीत मारली हे तू कुठे जाणून घेतले होतेस? तू तरी कुठे समजावून दिले होतेस? त्यावेळी तू रागात होतीस, त्या लोकांवर वैतागली होतीस, म्हणून तुला जास्त सांगितले नव्हते। माझेच चुकले, मी तुला अर्धवट सांगायला नको होते, पायल हताश होऊन म्हणाली। सोनलने सर्व मुद्दाम केले होते, पण आता ती सर्व दोष पायलचा असल्याचे दाखवीत म्हणाली। पायल, सगळ्यात प्रथम तुझे आणि त्याचे भांडण झाले, तेव्हा तू वैतागून जे काही बोलली होतीस तेच तर मी त्याला सांगितले। म्हणाले ना मी, चूक माझी आहे, पण मला एक समजत नव्हते, ते हे सर्व मला न विचारता का केलेस? त्याला तुझी परवानगी कशाला पाहिजे होती? तू थोडीच मला हो म्हणणार होतीस। आता पायलचे डोके भणभणू लागले होते, तरीही ती सोनलला म्हणाली, तू हे चांगले केले नाहीस। तुला तुझी नापसंती दाखवायची होती। तू माझ्या खांद्याचा उपयोग केलास गोळी मारायला, मला ते अजिबात आवडले नाही। पायलचा कंठ भरून येत होता। पायल, सॉरी ह, मला वाटले नव्हते तुला त्याचा एवढा राग येईल। आता तू सॉरी म्हणून काही उपयोग आहे का? व्हायचे ते होऊन गेले, पण एवढे निश्चित मी कधीच विसरू शकणार नाही हे। जाऊ दे ग, कशाला त्रास करून घेतेस, तेही त्या आकडू माणसासाठी? तुझे माझे विचार वेगळे आहेत, तेव्हा हा विषय इथेच बंद। पायल आवाज चढून थोड्याशा गुस्स्यातच म्हणाली। तिला आपला राग आलाय हे सोनलने ओळखले होते का कोण जाणे, पण तिला मनातून समाधान वाटत होते। ही पायलही त्याचे खूप गुणगान करीत होती, त्यांच्यातच मिक्स होत होती। आता तीही पुन्हा चंद्रपूरचे नाव घेणार नाही। कोणत्या तोंडाने ती दादासाहेबांशी बोलणार? झाले ते चांगले झाले। आता दादासाहेब आमच्या दोघींबद्दल वाईट मत व्यक्त करतील, सुरतचे काहीच चालणार नाही। त्याला माझ्याबरोबर लग्न करायचे असेल तर ते गाव सोडावेच लागणार। या सर्व गोंधळात आपलाच फायदा होणार आहे।
एवढा सर्व खटाटोप त्यासाठीच तर केला आपण, सोनलचे मन तिला म्हणत होते. पायलला हे सर्व ऐकून धक्काच बसला होता. ती शांत झाली होती. सोनल थोडा वेळ गप्प बसली, नंतर उठून म्हणाली, पायल मी जाते, तुझा काही माझ्याशी बोलण्याचा मूड नाही. आणि ती गेली देखील. पायल अतिशय उदास झाली होती. सोनल अशा प्रकारे कशी बोलू शकते? ती तशी नाही मूळची. मग असे का केले तिने? म्हणून तर तो आपण निघण्यापूर्वी निघून गेला होता. त्याचा गैरसमज आता तसाच राहील. तो दूर कसा होणार? त्यासाठी आपण त्याची भेट घेणे गरजेचे आहे. निदान फोन करून तरी त्याला समजावले पाहिजे. आपल्या बाबतीत त्यांचा गैरसमज राहावा असे वाटत नाही आपल्याला. त्याला हे सर्व ऐकून केवढे वाईट वाटले आपल्यासाठी त्याने किती कष्ट केलेत हे फक्त आपल्यालाच माहिती आहे. तरी पण त्याने गैरसमज करूनच कसा घेतला? त्याने आपल्याला थोडेही ओळखले नाही याचे तिला खूप वाईट वाटले. त्याने एका शब्दात तरी म्हणायचे होते, ते असे बोलणार नाहीत. बस त्याची ही एक ओळख आपल्याला दिलासा देऊन गेली असती. पायलने लगेचच चंद्रपूरला फोन लावला. फोन सूरजने उचलला. सूरजला सांगावे का? नकोच. त्याच्या मनात सोनलबद्दल आकस नको आपल्यामुळे. तिने सगळ्यांची चौकशी केली. आईसाहेबांना फोनवर बोलावले. आईसाहेब कशा आहात तुम्ही? आमची आठवण येते का? पायल आम्ही ठीक आहोत. तुमची आठवण आम्ही कसे विसरू? आमची नंदू देखील तुमची आठवण काढते. बरे, तुमच्या लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? अंतिम टप्प्यात आली. अजून पत्रिका मिळाली नाही आम्हाला. तशी पत्रिकेची गरज फक्त विवाह स्थळासाठी. बाकी तुम्ही स्वतःच आमंत्रण दिले आहे. आईसाहेब पाठवते पत्रिका. तुम्ही मात्र नक्की या. येणार तर? अक्कासाहेब गेल्या ना त्यांच्या घरी? जत्रेनंतर 2 दिवसांनी गेल्या. त्यांचीही मला खूप आठवण येते. आईसाहेब तुमचे फोटो खूप छान आले आहेत आणि कॅसेटही छान झाली आहे. तुमची ओळख आमच्या घरच्यांना फोटोवरून करून दिली आहे. लग्नाला आल्यानंतर प्रत्यक्ष भेटू. आणि काय चालले? नातेवाईक आणि मित्रपरिवारांकडून केळवणं सुरू आहेत. मजा आहे म्हणायची एका मुलीची. आहे खरी. बरं ठेवू? बाय आईसाहेब. बाय. फोन ठेवला पायलने. महेंद्रसिंहांबद्दल विचारण्याचे धाडस काही तिला झाले नाही. सूरजला तर काही सांगून उपयोग नाही. मग काय करायचे? काही सुचत नाही. आणि या गैरसमजाचे ओझे वाहण्याची मानसिक ताकदही नाही आपल्याकडे. पायलचा सगळा उत्साह गेला. तिचे कशातच लक्ष लागेना. रमाबाईंच्या ते लक्षात आले. त्यांनी विचारलेच, पायल चेहरा का उदास? काही होते का? नाही गाई, पण का कोण जाणे उदास वाटते. नवरी होणाऱ्या मुलीला असे होते. नवीन घर, नवीन सोबती, नवीन वातावरण. कसे ऍडजस्ट होणार हा प्रश्न प्रत्येकीला पडतो. मलाही पडला होता. पण बेटा सगळे व्यवस्थित होईल. तू अशी उदास राहू नको. तुला असे पाहिले की माझेही मन उदास होते. आपली मुलगी आपल्यापासून दूर जाते याचा माझ्याही मनावर परिणाम होतच आहे. तेव्हा तू उदास होऊ नको. माझ्यासाठी तरी. सॉरी, आता नाही होणार उदास. पायलने हसू आणले ओठावर. शाबास पायल. हेच बायकांना करावे लागते. दुःख पोटात ढकलून चेहरा आनंदी ठेवावा लागतो. तरच घरही असतं. सगळ्यांना सामावून घ्यावं लागतं. एकटा आपला विचार नाही करता येत बऱ्याच वेळेला. लक्षात ठेवीन मी. पायल हसून म्हणाली. जेवायला येतेस ना? आलेच. तू हो पुढे. रमाबाई तिच्या रूममधून बाहेर पडल्या. पायलला जोराने रडावे वाटत होतं. मनात भावनांचा डोंगर उसळला होता. पण ती यावेळी तरी रडू शकत नव्हती. तिने चेहऱ्यावर गार पाण्याचा हबका मारला. त्याने तिला थोडे बरे वाटले. तिला जेवणाची इच्छाच उरली नव्हती. तरीही ती जेवणासाठी खाली आली. नेहमीप्रमाणे जेवताना काही ना काही गप्पा सुरू झाल्या. पायल एखाद दुसरे वाक्य बोलत होती. पायलने हात धुतला. रमाबाईंना तिची मनस्थिती माहीत असल्याने त्या म्हणाल्या, पायल तू जा झोपायला. गुड नाईट एव्हरीबडी. पायल लगेचच निघाली. ती गेल्यावर रमाबाई म्हणाल्या, आज पायल उदास झाली म्हणून तर तिला झोपायला पाठविले. का ग आई? अंकुशने विचारले. अरे बाबा, लग्न जवळ आले. उदासतात मुली अशा वेळी. असं होय. पायल आपल्या रूममध्ये आली. एवढा वेळ रोखून ठेवलेले रडू एकांत मिळताच आले. ती रडत होती. थोड्या वेळाने ती शांत झाली आणि अचानक तिच्या मनात आले, आपण स्वतः जाऊन त्याचा गैरसमज दूर केला तर. पण लग्न तर आठवड्यावर आले. अशा वेळी आपल्याला कोण जाऊ देणार? सगळे म्हणतील पोस्टाने पत्रिका पाठव. त्यांचेही बरोबर आहे. पण आपल्याला तेथे गेल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. काय करायचे? कसे जायचे? परवानगी मिळेल? नाही मिळाली तर काय? अनेक प्रश्न तिच्या समोर उभे ठाकले. त्यांची उत्तरे तिच्याजवळ नव्हती. या प्रश्नांच्या गर्दीत ती खोल बुडाली आणि त्यातच तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी ती उठली. ते निश्चय करूनच. घरच्यांची परवानगी काढायची आणि जायचेच. नाहीतर आयुष्यभर आपल्या मनाला शांतता लाभणार नाही. ती आवरून चहा घेण्यासाठी आली. तिचे पप्पा, आई, अंकुश चहासाठी आलेच होते. तिने आपली खुर्ची गाठली. रमाबाईंनी विचारले, पायल आता ठीक आहेस ना? होय ग, एकदम फ्रेश. रमाबाईंनी चहाचे कप सगळ्यांना दिले. चहाचा कप हातात घेत पायल म्हणाली, मी एक गोष्ट मागणार आहे. ती तुम्ही मला द्यावी. पुन्हा दुसरे मी काही मागणार नाही. सांग पायल, काय पाहिजे तुला? तिच्या पप्पांनी विचारले. पायल, अगं मनात काही ठेवू नकोस. काय पाहिजे? आई म्हणाली, तुला पाहिजे ते मी देतो. तुझा मोठा भाऊ आहे मी.
माझे ते कर्तव्यच आहे, अंकुश म्हणाला. बघा तुम्ही सगळेजण मला ते द्यायला तयार आहात. पुन्हा माघार घ्यायची नाही. प्रॉमिस? पायलला उत्साह आला होता. प्रॉमिस बेटा, सांग तुला काय पाहिजे. मला बाहेरगावी जाण्याची परवानगी पाहिजे. बाहेरगावी? कुठे? सगळ्यांनाच तिच्या या मागणीचे आश्चर्य वाटले होते. आणि आता यावेळी लग्नाला जेमतेम 5 दिवस असताना? बघा तुम्ही प्रॉमिस केले होते, पुरगटून पायल म्हणाली. अगं पण कुठे जायचे आहे तुला? चंद्रपूरला. चंद्रपूरला का? अगं चंद्रपूरला पत्रिका द्यायची आहे. तिथला पोस्टल ॲड्रेस हरवला माझ्याकडून. सापडेल म्हणून शोधत राहिले पण मिळतच नाही. यावर सोपा उपाय आहे माझ्याकडे, अंकुश म्हणाला. कोणता? सूरजला फोन करून पोस्टल ॲड्रेस विचार आणि पत्रिका पाठव. दादा प्लीज, मला एकदा त्या सगळ्यांना भेटायचे पण आहे. अगं लग्नाला येतील तेव्हा भेट. लग्नाला काही सगळेच येणार. प्लीज, तुम्ही सर्वांनी प्रॉमिस केले की मी मागेन ते तुम्ही द्याल. प्लीज मी एकदा जाऊन येते. अगं पण जाणार केव्हा, येणार केव्हा? आई आज आत्ता निघायचे. 7:30 पर्यंत त्यांच्या घरी पोहोचते. आजची रात्र राहून उद्या रात्रीपर्यंत परत. पायल उत्साहाने म्हणाली. अगं पण एवढी रातोरात कशासाठी? आई प्लीज, मला दुसरे काही नको, फक्त जाण्याची परवानगी द्या. होऊ दे तिच्या मनासारखे, सदाशिवराव म्हणाले. थँक्यू पप्पा, थँक्यू व्हेरी व्हेरी मच. पायलला खूप आनंद झाला होता. उद्या रात्री नक्की ना परत येणार? ऑफकोर्स. मी निघू? म्हणजे तू तयारी केलीस? हो. आता कितीची गाडी आहे? 8:30ची. अंकुश तिला स्टँडवर सोडून ये. पण एकटीच जाणार म्हणजे? आई आता मला बरेचसे माहिती झाले आहे. सूरजला फोन कर, म्हणजे तो तेथे न्यायला येईल, अंकुश म्हणाला. करते. आणि ती उठलीच. तिच्या खोलीत आली. तिने सर्वांना सांगितले होते माझी तयारी आहे, पण तिने तयारी केलीच नव्हती. तिने पटकन बॅग खाली काढली. हाताला येतील ते 2 ड्रेस त्यात भरले. पटापट आवश्यक सामान भरले. पटापट तिने कपडे चेंज केले. मोजून 10 मिनिटात ती तयार झाली आणि बॅग घेऊन खाली आली. अंकुशही तयार झाला होता. पायल एकटीच जातेस? जपून जा. पोहोचल्यावर फोन कर. उद्या नक्की निघ. परवा आपल्याकडे देवकार्य आहे. घरचे केळवण, सवाशण जेवण कार्यक्रम आहे. तेव्हा उद्या तुला कोणत्याही परिस्थितीत इथे यावे लागेल. येस मॉम, आता निघू? हॅपी जर्नी बेटा. हो हो, थँक्यू पप्पा, बाय. गाडीत बसत ती म्हणाली. तिच्या अंगात अनोखा उत्साह संचारला होता. ती अतिशय खुशीत होती. तिला स्वप्नातही वाटले नव्हते की तिला चंद्रपूरला घरची मंडळी सोडते. आज पायलचे लक चांगले होते. तिला एसटी मिळाले. बसायला जागाही मिळाली. एसटी सुरू झाली. अंकुशला तिने टाटा केला आणि ती बाहेरचे दृश्य बघू. पळणारी झाडे पाहून तिचेही विचार पळत होते. सूरजला आणि सर्वांना किती आश्चर्य वाटेल आपल्याला समोर बघून. आईने सूरजला फोन करायला सांगितला होता, पण आपण ते मुद्दाम टाळले. फोन केला असता तर महेंद्रसिंहला कळणार आपण येत आहोत आणि त्या दिवसासारखे तो घरातून कोठे निघून गेला तर? त्यापेक्षा नकोच. एकदम सरप्राईज. पायल विचार करीत होती महेंद्रसिंहला काय काय म्हणायचं, त्याचा गैरसमज कसा दूर करायचा. शेवटी तिचे मन तिला म्हणाले, एवढी कशाला काळजी करतेस? तो सुशिक्षित आहे, समंजस आहे. तुझे बोलणे नक्कीच त्याला समजेल. तो तुला समजावून घेईल. सोनलचा खोडसाळपणा त्याच्या लक्षात येईलच. आणि तसे झाले की तुझ्या डोक्यावरचे मोठे टेन्शन कमी होईल. आज पायलला आपण एकटे एवढ्या दूरचा प्रवास करतोय वगैरे काही वाटले नाही. तिला एकच जाणवत होते, ही आपल्याला मिळालेली शेवटची संधी आहे त्याचा गैरसमज दूर करण्याची, आणि ती आपण सोडायची नाही. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.